So this is day 2 in the Kanyakumari. जस्ट सुटलोय मी. प्लॅन होतं विवेकानंद रॉकला जायला, पण जमलं नाही मला. ते उठायला जमलं नाही 6 वाजता. ॲक्च्युली काय म्हणते, कम्फर्टेबल नाही वाटत आहे मला इथे राहणं, कारण सारखं 2-2 तासाला मी उठत होतो आणि असं प्रॉपर असं झोप नाही झालं. पण तरी पाहून मग थोडंसं बोललं की जर आज जरा जास्त झोपूया, उद्या जाऊया. तर यू कॅन सी इथे कन्याकुमारीचं रेल्वे स्टेशन आहे, जवळच आहे, जास्त लांब नाही. आता या रूटने कुठे जायला म्हणजे काहीतरी भेटतं का बघायला, म्हणजे नाश्त्यासाठी काहीतरी मॅगी विगी, नाही तर ब्रेड आमलेट किंवा ब्रेड बटर, किंवा इथे कारण की ते पण आहे, फ्रीज पण आहे, किंवा काहीतरी घेऊन येतो. पण डोसा खाऊन कंटाळलो आहे. तर थोडं वॉक पण होऊन जाईल त्यांना 1.5-2 किलोमीटरचं, आणि मग सगळं घेता पण. तो आता थोडेसे वार सप्लायज घेतलेत. ब्रेड घेतलं, अंडं घेतलं 4, एक सॉसचा पाऊच, पिचकूवाला पाऊच घेतलं, आणि मी 2 मॅगी घेतले आणि दही घेतलं. सो आय गेस आजचा नाश्ता आणि लंच पण होऊन जाईल याच्यातच. प्लस थोडंसं हे पण घेतलं, कॉफीचे सॅशे पॅक पण घेतले, म्हणजे कसं की ब्लॅक कॉफी पिता येतं, म्हणजे मग कॉफीसाठी डिपेंडन्स राहणार नाही. मग 1.5 किलोमीटर आहे इथून ते तिथपर्यंत चालत राहायचं. ह्याच्यामध्ये पण 1-2 दुकाने आहेत, पण त्याच्यामध्ये एवढे काय सामान नव्हते. ते तिथे मेन रोडला प्रॉपर ते आपलं डिपार्टमेंटल स्टोअर नाही तर ग्रोसरी स्टोअर होतं ते. चला, आजचं म्हणजे सॉर्ट आउट झालं, उद्याचं बघूया काय करू शकतो करू. सो दिस इज हाऊ द हॉस्टेल लाईफ इज. आता तुम्हाला वाटत असेल की ह्याचे कपडे कुठे आहेत, बट मी या ट्रिपमध्ये मोजून खूप कमी कपडे घेतले. हार्डली 2 टी-शर्ट आहेत, त्यातलं एक मला बाहेर घालायचं आहे आणि एक धुवायला टाकलं आहे, आणि एक ठेवलं आहे उद्यासाठी, म्हणजे उद्या जिथे रॉक मेमोरियलमध्ये जायचं आहे तर त्यासाठी ठेवलेलं आहे. तर मग आता अंडं आणलं आहे, त्यातली 2 अंड्याचं काहीतरी बनवेल, आणि 2 अंड्याचं काहीतरी हे आमलेट बनवेल सनी साईड अप. आणि ते जास्त कॉन्डिमेंट्स तर नाही दिसत आहे, मस्त मीठाने काम चालवायला लागेल. बट दिस इज वॉट हॉस्टेल लाईफ आहे. काही मिरी पण आहे की नाही विचारलं मी, विचारून बघतो सांगेल काय. तर एक चांगलं आहे इथे की इथे तुम्हाला एक कम्युनिटी किचन पण भेटतं, त्याच्यामुळे तुम्ही इफ यू वॉन्ट यू कॅन ब्रिंग सम इंग्रेडियंट्स, सगळं सामान आणून तुम्ही जेवण पण होऊ शकता. जर तुम्ही कंटाळलं असेल डोसा आणि हे सगळं खाऊन. मी डोसा कंटाळलं नाही, पण काय माहिती आज मन नाही करत होतं, कारण अजून सॅटर्डेपर्यंत तेच खायचंच आहे. तर ब्रेड आमलेट खातो आहे, आणि इकडचे ब्रेड वगैरे खास नाही वाटत आहे. काही मिरी घेतलं नाही, मिठावरतीच काम चालू आहे. परफेक्ट ब्रेकफास्ट आहे. आता हे संपून कामाला बसायचं आहे. संध्याकाळचं बघूया काय प्लॅन होतं आहे. तो अनिश काय प्लॅन बनवतो तो त्याच्यावर डिपेंड आहे. सो इथून काय व्ह्यू दिसतंय मला, इथून माझ्या हॉस्टेलवरनं ते स्टेशन आहे, कन्याकुमारी स्टेशन आहे.
आणि हे ते NH44 हायवे आहे. आणि इथून बघितलं ना तर बघा कसं दिसतंय, सगळं दिसतंय इथे. त्या साईडला मे बी केरळचं आठवत आहे. आता वरती जाऊया. आता वरती त्या साईडला बघितलं ना, आता ऊन आहे तर काय माहिती कसं दिसत असेल. तिथून थोडंसं ह्याच्यामध्ये समुद्र दिसतं. त्यामध्ये बघा या साईडला हे सगळं समुद्र आहे. इथून सगळं समुद्र दिसतं. बाकी हे झाडांनी ह्याच्यामुळे पण गेलंय ते. इकडे पण दिसतंय बघा. हे सगळं समुद्र आहे. समजून येत नाही की नाही माहीत नाही, पण हाय समुद्र. नाही ते आपलं कपडे सुकवायला घातले आहे. इकडे माझे सुकायचे. हे आपलं रायडिंग क्लोज, आपलं रायडिंग सॉक्स, वॉटरप्रूफ, सगळं माझंच आहे. हे आतून शिजलंय. हां, सो दिस इज, हे नॉर्मली असं दिसतं इथे. इथे पण असं म्हणजे बसू शकतो थोड्या वेळासाठी, टाईमपाससाठी, जर ऊन कमी झालं असेल तर. ही फरशी एवढी गरम नाही वाटत, नाही तर नॉर्मल याच्यामध्ये चटके बसतात. चांगलं आहे हे, म्हणजे लोकेशन चांगलं आहे, पण जे प्रॉपर रोड आहे ना, जिथे सगळं सामान किंवा सगळं हे असतं ते सगळं त्या साईडला आहे. मग इथून ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर चालायला लागतं ते. दॅट इज वन ऑफ द इनकन्व्हिनियन्स. रेस्ट ओके, चांगलं आहे करून. तर मला तर वाटतं की रेकमेंडेड, कारण इथे सध्या मदुराईपेक्षा चांगलंच एक्सपिरियन्स आहे मला इथे. जसं आहे तर काय करणार. पहिल्यांदा ऑस्मो आणि GI माईक वापरतोय मी. आणि हाऊ इज दिस POV, कारण जे माईक नाही आहे ना ते तोंडाच्या एकदम जवळ आहे. एकदम म्हणजे एकदमच जवळ आहे. म्हणजे त्याचं ते डेड कॅट आहे ना, ते गालाला लागते माझ्या. मे बी माझे थांबून आहे ना हे सेटअप काढूया. आणि ते कारण का मी ॲडॅप्टर तर घेतला नाही आहे. सो ऑफ्टन मी बोलत होतो तुम्हाला की मी कुठे चाललो आहे करून, कशासाठी चाललो आहे. सो इफ यू हॅव सीन माय ब्लॉग्स फ्रॉम कोडायकॅनल, तर मग कोडायकॅनलमध्ये मला एक माणूस भेटलेला. माणूस पण नाही, मुलगाच आहे. ही इज टू यंग राईट नाव. सो ही इज प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट. त्याची आई पण खूप चांगली, म्हणजे खूप मोठी डेंटिस्ट आहे ॲक्च्युली. दे आर वेल टू डू फॅमिलीमधला. सो ही हॅव ॲक्सिडेंटली मेट मी आणि नेमकं सेटअप करतो आहे. अँड फ्रॉम दॅट एंड वी हॅव बिकेम अ व्हेरी गुड फ्रेंड. सो आता इथे आलो आहे आणि नागरकोलला गेलो नाही तर इट डझंट लुक गुड नो. सो त्यासाठी चाललो आहे मी. जस्ट इव्हनिंग वी विल गेट हिज कार और ही विल गेट हिज बाईक. मग आम्ही दोघी बाईकवरती जाऊ तिथे. थोडं नागरकोल, ॲक्च्युअलमध्ये नागरकोल काय आहे एकदा बघायला, कारण मी कधी गेलो नाही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की कन्याकुमारीपेक्षा नागरकोल चांगलं आहे. सो प्लीज डू कम अँड विजिट. बरं ठीक आहे बाई, आता आलो तर भेटूनच जाऊया. नंतर कधी चान्स भेटलं नाही भेटलं करून. आणि ही इज अ व्हेरी स्वीट गाय मॅन. ही इज व्हेरी स्वीट गाय. एक्स्ट्रीमली पॅशनेट अबाउट कार्स. ही हॅज अ बीमर, ही हॅज अ पुंटो. पुंटो तर तुम्ही बघितलंच असेल, त्याच्या ह्याच्यामध्ये होतं. आणि काय होतं त्याच्याकडे, हां एक वर्णा पण आहे त्याच्याकडे. तर आता कुठला गाडी तो काढेल किंवा या बाईकवरतीच फिरू आम्ही. लेट्स सी कसं आहे ते. सो आता मस्तपैकी विंड ब्लास्ट आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे, कसा आवाज येतो आहे ते नंतर आता एक्सपेरिमेंट करेनच. पण मी जास्त वेळ नाही करणार, आणि म्हणजे ब्लॉग जास्त वेळ करणार नाही, थोडंफार जेवढं आहे तेवढं. आणि कारण कसं आहे की मग येताना ॲक्च्युली आता म्हणजे मोठं ब्लॉग काय करणार नाही मी, कारण त्याचा ॲडॅप्टर मी घेतलं नाही आहे.
मग परत मग तिथेच लावूनच करायला लागेल, म्हणजे याचं माउंट काय घेतलं नाही मी, तर तसंच करावं लागेल मग. सो थोड्या वेळानंतर मग हे काढून टाकेन मग सेटअप. बट जस्ट फॉर एक रेफरन्स म्हणून देतो आहे. आणि त्यावरती समजा जर तिथे काय असं वाटलं ब्लॉक करायचं तर मोबाईलवरती करेन मी. बट हाऊ डज इट लुक ऑन ऑस्मो हे POV जरा तुम्ही सांगा. व्हॉइस चांगला आला तर घालेन, नाही तर मी घालणार नाही काय, तेवढं एक फिक्स आहे. सो नागरकोल इज अराउंड 20 किलोमीटर्स, म्हणजे जे लोकेशन त्याचं 37 किलोमीटर समथिंग आहे करून. तर 37 मिनिट्स लागतं, म्हणजे ऑलमोस्ट 40 मिनिटच पकडा जर त्या कमी स्पीडमध्ये जाऊ तर मग असं वाटतं की थोड्या पुढे बंदच केलं पाहिजे. कारण मला थोडंसं मी कॉन्शियस होतो आहे, कारण कसं आहे की मॅग्नेटिक माउंट आहे आणि म्हणजे आहे सिक्युअर आहे, पण थोडंसं म्हणजे कसं भीती आहे मनात करे, कारण ह्याच्या पुढे काय दुसरं काय ऑप्शन नाही माझ्याकडे. हां GoPro आहे, पण तरी पण दिस इज द ओनली ऑप्शन आय हॅव. सो सी यू ॲट नागरकोली.